श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 27 जून आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. विनाकारण स्वतःची निंदा करून तुमचा उत्साह घालू नका. अति खर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनेमध्ये गुंतवणूक करणं टाळायचं आहे. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागणार आहे आणि वैद्यकीय मदतीची गरज तुम्हाला आज भासणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होण्याची शक्यता आहे. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधायचा आहे. पुढील रास आहे वृषभ रास. जेवणात मिठाची गरज ही असते. आपल्या आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची सुद्धा गरज भासत असते. जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ आज तुम्ही घालवू शकतात. आजच्या दिवशी आपल्या प्रेमाला म्हणजेच आपल्या जीवनसाथीला दुखावू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला आजचा दिवस चांगला आहे. सर्वांना चांगला फायदा होऊ शकतो, पण भागीदारीशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार जरूर करा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला कदाचित त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही आज काहीतरी खास करणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपले संतुलन ढळून देऊ नका, अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. झटपट पैसे कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. तसंच दूरच्या नातेवाईकांकडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. त्या गोष्टी आठवणं ज्याचे आता तुम्हाला तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही हे तुमच्यासाठी ठीक नाही. असं करणं तुम्ही आपला वेळ खराब कराल आणि अजून काही नाही. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करू शकतात. पुढील रास आहे कर्क रास. उच्च कॅलरी असणारा आहार पूर्णपणे आज टाळावा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. ज्याची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू तुम्हाला जरूर मिळतील. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा जरूर होईल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील, मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना. तसेच इतर लोकांना आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत तर नाही ना, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. आज तुम्ही तुमच्या शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात. पुढील रास आहे सिंह रास. आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवला तर तुम्ही आज आनंदाचा दिवस तुमच्यासाठी हा ठरू शकतो. त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर सुद्धा मात करता येऊ शकते. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुम्ही साथसंगत गमावली तर तुमच्या हास्याला अर्थ उरणार नाही. आजच्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला सुद्धा करण्यात यशस्वी देखील व्हाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठाई नाकारले तर ते रागावू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न जरूर करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणींच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनांकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे.
केवळ पैशाचा फायदा पाहू नका, कारण नजीकच्या काळात तुम्हाला या बढतीचा उपयोग होईल. आज तुम्हाला नात्यांचे महत्त्व कळू शकते, कारण आजच्या दिवशीचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे तूळ रास. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. पोस्टाने आलेलं पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. आजच्या दिवशी काळजी करू नका. आपले दुःख बर्फाप्रमाणे वितळून जाईल, असे आजचा दिवस आहे. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशातच जर तुम्ही काही चुका केल्या असतील, तर तुम्हाला याचे परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मतांचं खूप कौतुक होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी सगळं काही चांगलं असणार आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. पुढील रास आहे वृश्चिक रास. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडंसं मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकतात. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येऊ शकतात. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा सुद्धा पाहू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्यावर तणाव येण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या विचारांवर ज्याचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रांमुळे होऊ शकते. जीवनसाथीच्या आरोग्यासंबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया सुद्धा तयार होऊ शकतो. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, तर एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. पुढील रास आहे मकर रास. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करू शकते. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीही सुधारित जाईल. नवजात बालकाचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवेल. तुम्हाला त्याकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल. योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या. छोटेसे दुर्लक्ष देखील प्रश्न गंभीर करू शकतात. तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजून घ्या. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज हा जरूर ऐका. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामांना पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणं पसंत करत होते. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पेटणं शक्य आहे तसंच, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होऊ शकतं. पुढील रास आहे कुंभ रास. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेष मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासनं जरूर करा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणं शक्य होणार आहे. वादविवाद, दुसऱ्यांवर तोंडसुख घेणं आणि इतरांमधील दोष शोधत राहणं टाळायचं आहे. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. आपणास माहीत असणाऱ्या महिलेमार्फत कामाची संधी मिळेल. घरातील काही जुन्या सामानांना पाहून तुम्ही आज आनंद होऊ शकतात. तसंच पूर्ण दिवस तुम्ही त्या सामानांना साफ करण्यात सुद्धा घालवू शकतात. आपल्या सहचारासोबत असणं कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होऊ शकते. तसंच तुमचा जोडीदारही त्यापैकी एकच आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होतील, पण तरी या राशीतील शुभ ताऱ्यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुम्ही प्रेमात पळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी व्हाल.
मनाला रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकामा वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये सुद्धा जाऊ शकतात. आज तुम्हाला दिवसभरात तुमच्या जोडीदाराकडून काहीतरी विशेष सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.